बऱ्याच दिवसापासून आहोंच्या मागे लागले होते डीमार्टला जाण्यासाठी. आज कुठंतरी ते घेऊन गेले. घेऊन गेल्यावरती म्हणलं चला आता आलोच आहोत डीमार्टमध्ये, काय काय नवीन कलेक्शन आले आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करूया. आल्यानंतर सगळ्यात अगोदर तर मला हे कंपॉस दिसले, किती सुंदर ना आणि कितीच व्हरायटी. आपल्या वेळेस तर काय होते ते पत्राचे, नाही तर ते कपड्याचे पाऊच 20-20 रुपयामध्येच आपण सगळं भागवत होतो. पण आत्ताचं सगळं बदललं आहे आणि मुलांच्या चॉईसही आणि त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी किती छान छान प्रकारचे होते बघा ना. 179 199 भरपूर अशा व्हरायटीज होत्या. मुलांच्या स्टेशनरी ते सगळ्या बघून झाल्या. आणखीन कियान तर खूप लहान आहे, म्हणलं ज्यावेळेस जाईल त्यावेळेस घेऊया. त्यानंतर वळाले मी किचन कंटेनरमध्ये. म्हणलं आपल्या कामाच्या गोष्टी काय काय आहेत ते बघूया. आता तिथे गेल्यावरती तर सगळंच एवढं सुंदर वाटतं, हे घेऊ की ते घेऊ असं होतं आणि कन्फ्यूज पण होतं बरं का, कारण एकापेक्षा एक मस्त असतात आणि त्यामुळे आपल्याला सगळ्याच घेऊ वाटतात. आणि हे डब्बे पण ना 6च्या सेटमध्ये होते 199ला, तर 199 नाही सॉरी 119ला. तर छान होते, क्वालिटी पण मस्त होती. आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन ह्याच्यापेक्षा स्वस्त असतं, पण ऑनलाईनची क्वालिटीवर आपल्याला एवढा काही विश्वास नव्हता. डीमार्टची क्वालिटी खरंच खूप छान असते बरं का, वर्षानुवर्ष टिकतात. आणि त्याचनंतर त्या बॉटल बघितल्या ना तुम्ही, ती बॉटल एवढी आवडली होती आहोंना, पण 350 रुपयाला होती. म्हणलं एवढे पैसे एवढीच्या बॉटलमध्ये कसे घालायचे, त्याच्यामुळे नको म्हणलं आपण दुसरी घेऊया. मग कियांसाठी घेतली आणि तसंही तो फेकल आणि फुटूनच जाईल, त्यामुळे नको म्हणलं. आता ह्या जार पण मला एवढे आवडले ना, 99 रुपयामध्ये एवढे छान छान होते. त्याचबरोबर आम्ही पॅन पण घेतला नॉनस्टिकवरती, म्हणजे इंडक्शनवरती ठेवण्यासाठी, कारण माझ्या चपात्या ना त्या व्यवस्थित भाजल्याच जात नाही. तो माझा पॅन आहे तो मधल्या साईडला उंच आहे आणि साईडनी ना, तर त्याच्यामुळे त्याला हीटच पोहोचत नाही आणि ते व्यवस्थित शेकत नाही. सगळं बघून झालं. आता कपडे असल्यावरती आपला मोह आवरणार का. मला व्हाईट ओढणी घ्यायची होती, तेच बघत होते. पण व्हाईटमध्ये ना मला जशी पाहिजे होती त्या पद्धतीची काही दिसली नाही, त्यामुळे मी काही घेतली नाही. आणि प्लाझोच मी बघत होते, कारण मी रिलायन्समधनं एक प्लाझो घेतली होती 500ची. त्याच प्रकारची प्लाझो इथे होती ती 350ला. तर म्हणलं काहीतरी फरक आहेच बाबा, बराच फरक आहे. माझा 150 रुपयाचा लॉस झाला. आणि आता मला सँडल घ्यायचे होते, त्यासाठी इकडे पण आलेले सँडल सेक्शनमध्ये. तर भरपूर व्हरायटी होत्या, पण मला आवडतील अशा काही नव्हत्या, त्यामुळे मी तेही नाही घेतलं. आणि ते पर्स बघा, पर्सचं एवढं छान कलेक्शन होतं ना, हँड पर्स पण होत्या आणि अशा पर्स पण होत्या, छान छान होत्या. मला ही रेडवाली तर खूप आवडली, 1000 रुपयामध्ये होती. मी माझ्या ताईला जेव्हा लग्न झालेलं नव्हतं ना, तेव्हा सेम अशीच पर्स दिली होती. तर खूप छान आहे आणि दिसायलाही खूप क्लासी दिसते. आणि ह्या ब्लॅक कलरची ब्लॅक बघताय ना, ती फक्त आणि फक्त 200 रुपयाला पर्स, झोला टाईपची. त्यामध्ये पिंक कलर पण अवेलेबल होता. दिसायला तर खूप सुंदर दिसत होत्या सगळ्या गोष्टी. आता एवढं सुंदर सुंदर गोष्टी असल्यावरती आपला मोह कुठे आवरणार. एक लावून बघते आणि असं वाटत होतं की ही घेऊ की ती घेऊ आणि सगळ्याच घेऊ का. पण घेऊन तरी काय करणार, एवढा मी काही यूज करत नाही, त्यामुळे तेही नाही घेतलं. फक्त बघण्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवण्याचं. आणि त्याचबरोबर लहान मुलांचं सेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर अशी खेळणी. आणि ही पर्स ना जीन्सवरती किंवा वेस्टर्न ड्रेसवरती खूप छान वाटेल. खूप सुंदर क्वालिटी आहे. असं सुंदर असं कलेक्शन होतं तिथं. 200 रुपये, 1000 रुपये, म्हणजे प्रत्येक रेंजमध्ये तिथे व्हरायटीज होत्या आणि छान छान क्वालिटी होते. तसेच बेडशीटमध्ये पण खूप व्हरायटीज होत्या. आपल्याला पाहिजे त्या रेंजमध्ये बेडशीट पण तिथं आलेले होते. कॉटनचे होते, वेगवेगळ्या टाईपचे होते, खूप सुंदर होते. आणि त्याचबरोबर गालीचा होता, आपली डोरमॅट होती. सगळ्याच खूप छान छान प्रकारचे व्हरायटीज होत्या. आणि डीमार्टमध्ये आलं ना, कुणीच खाली हाताने जाऊ शकत नाही. एक वस्तू घ्यायची म्हणल्यावर कितीतरी वस्तू घेण्यात येतात, कारण आपल्याला म्हणजे डोक्यामध्ये असतं आपल्याला हे घ्यायचं आहे, पण आपण एक गोष्ट म्हणजे दुकानात गेलो की तिथे तीच घेतो आणि परत येतो. पण डीमार्टमध्ये काय आहे, वेगवेगळ्या व्हरायटीज असतात आणि वेगवेगळे प्रकार असते, त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो. आता एवढं सुंदर सुंदर डेकोरेशनचं सामान होतं ना, खूप छान. आणि ह्या छोट्या खिसणीकडे तर माझं लक्ष गेलं, एवढी क्यूट, किती सुंदर दिसते बघा. अशा छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि इथे तर देवपूजेचं साहित्य होतं, दिवा, अगरबत्ती स्टँड आणि हे कुंकाचे करंड थोडेसे काहीतरी वेगळे दिसले मला. तर छान होते, पण क्वालिटी त्याची थोडीशी लोच होती. आणि इकडे होत्या आपल्या बॉटल्स. आता बॉटल उन्हाळ्यामध्ये खूप कामाला येतात, त्याचबरोबर मुलांना शाळेत नेण्यासाठी पण येतात. आता ह्याच्यामध्ये स्टोरेज बॉक्स होते. आता ह्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो. तर मी एक घेतला आहे 99 रुपीजचा
हा जो आहे ना माझ्या हातामध्ये त्यातला ब्लॅक कलरचा खूप छान वाटत होतं. अगोदर तर ते मला वाटलं की काचेचा असेल म्हणून, पण ज्यावेळेस मी हातात घेऊन बघितलं ना त्यावेळेस समजलं ते प्लास्टिकचं आहे. पण क्वालिटी एवढी सुंदर ना, असं वाटतं की काचेचंच आहे. काचेच्या वस्तू दिसायला एवढ्या सुंदर दिसतात ना, पण हँडल करायला तेवढ्याच डिफिकल्ट असतात. त्यामुळे ना सहसा मी काचेच्या वस्तू घेणं टाळतेच, कारण माझ्या हातातनं ना वस्तू सारख्या पडत असतात आणि फुटत असतात. त्यामुळे ते काही घेतलं नाही. आणि हे बघा ना किती सुंदर होतं, यूज मीचं खूपच छान, मला तर खूप आवडलं होतं. आणि छोटे छोटे गोष्टी अशा क्यूट क्यूट ना खूप अट्रॅक्ट करतात आणि खूप भारी वाटतात. तिथे हँगर वगैरे तेच आपलं यूजफुल गोष्टी आहेत त्या सगळ्या 99, 49 अशा रेंजमध्ये. तर मला हँगर पण घ्यायचे होते, त्यासाठी मी हँगर पण घेतले. 99मध्ये 6 असे पडलेले आणि कप सेक्शनमध्ये आले. आता हे कप बघितलं ना तर एवढं म्हणजे हेवा होतं ना, असं वाटतं हे सगळं आपल्या घरामध्ये पाहिजे. असं एक कॉर्नर आपल्या इथे पण पाहिजे. किती सुंदर दिसत आहे ना. आणि मी डीमार्ट मधल्या कपचं कलेक्शन एवढं भारी आहे ना, आणि क्वालिटी पण एक नंबर असते, त्यामुळे भरपूर असे दिवस टिकतात. आता बऱ्याच जणांनी डीमार्टमधनं कप तर घेतलेच असेल. 14 रुपये 15 रुपये सिंगल कपची अशी प्राइस असते, पण क्वालिटी एक नंबर असते आणि कितीक तरी वर्ष ते टिकतात जर आपली हँडलिंग चांगली असेल तर. आणि इथे तर एवढ्या भरपूर व्हरायटीज होत्या ना, तर काय घेऊ आणि काय नको असं तुम्हाला पण होईल. तुम्ही पण कप लवर असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पण इथे भरपूर अशा व्हरायटीज बघायला भेटतील. खूप वेगवेगळ्या टाईपचे कप होते आणि मला तर खूप आवडले. पण काय घेणार आता, किती घेणार. आपण येतो एक गोष्ट घेण्यासाठी आणि डीमार्ट आल्यावरती भरपूर अशा गोष्टी घेऊन जात असतो. चिनी मातीच्या गोष्टी बघितल्या तर मला खूपच अट्रॅक्ट करतात, कारण त्या दिसायला एवढं सुंदर असतात ना, आणि आपल्या किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असावं असं प्रत्येकाला वाटतं. त्याचबरोबर हा सॉल्टचा डब्बा पण एवढा छान होता ना, पण तो काचेचा होता त्यामुळे ते पण मी काही घेतलं नाही. तर चिनी मातीची भांडी बघा, आता हे 30 रुपये 25 रुपये असे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहे. खूप सुंदर आणि मस्त क्वालिटीचे होते. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असेच व्हिडिओ बघायला आवडतील का तेही सांगा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा.